तो देखिए गाइस, ये हम जा रहे हैं आज एक खेती में। वो बहुत अच्छे तरह की खेती है। ये बंदा सब कुछ बताएगा, लेकिन ये मराठी में बताएगा। इसका नाम है नितिन, अपकमिंग यूट्यूबर है और कृषि डॉक्टर है। देन ये श्यामा गावंडे, देन ओम तिवाने, देन अनंता ठाकरे, राजेश घोराड़े, देन हमारे न्यू ब्लॉगर सोपान शीर्षाकर। तो कहाँ जा रहे हैं एक बार बता दे यार। तो हम पंचरत्न कृषि फार्म में जा रहे हैं। अच्छा, कहाँ पे हो? वो युवरखेड़ में, डांग युवरखेड़ में। डांग युवरखेड़? हाँ, उसका नाम ही डांग है। अच्छा, क्या है तो ठीक है, चलो फिर। बहकी सभी जुबां है, हम हैं हजारों में, अब की कमी जरा है, हर चीज खास है। अब है जो है वो समा है, तुम रह सकी तो रबा है। अब है जो है वो समा है, तुम रह सके ऐसी जीत। अब चाहे जिंदगी ऐसी जीत, अब चाहे डांग युवरखेड़ में जा रहे हैं। चलो तो फिर आगे। त्याच्या घरच्या घरी आहे। तुम्ही आता काका जर असतील की ते पूर्ण सांगतात। बरोबर, आणि आपण केलंच तेवढं ना। काल काकाने दाखवलं आम्हाला बंद तुमच्याकडून एक गायडन्स लागेल की बाबा कोणतं तुम्ही कशा पद्धतीने केलं, समजा काय कोणती। तर ते तू बोलू शकतात। काकाही बोलतात। काकाले आता लोक कुठून भाषण आले। गुजरात चव्हाणच्या हस्ते पुरस्कार भेटले काकाले। अच्छा, आतापर्यंत 18 पुरस्कार झाले। अच्छा, हो बरे। वसंतराव नाईक पुरस्कार पुरे आहे। वसंतराव नाईक जे ॲग्रीचे आहेत की नाही, मेंढा तुमचे झाले ना? मेंढा ते सर्व आहेत आणि ते सर्व शेती घरी करतात। मेंढा खूप आहेत, माझं 1000 मेंढर आहेत। अच्छा, पण इथं असं नाही का बघ, या जातीचं झाड नाही। आपलं काजू असेल, आपलं सफरचंद असेल, पूर्ण झाड होते। आता या वातावरणामध्ये सफरचंद वाढते का आपल्याला? वाढत होतं ते, पण आता दुष्काळामुळे गेलं ना ते। दुष्काळामुळे हा, तिथं आपलं गार्डन केलं आपण। त्या गार्डन मध्ये पूर्ण झाड लावले होते। सौंदर्याचं झाड, पूर्ण सुपारीचं झाड, टोटल एकही झाड नाही का बघ, हे झाडाच्या आटी नाही। तुमची मग शेती किती एकर आहे? शेती इथं 150 एकर आहे। इथं पूर्ण हिवराची झाडे असे, नाले खोले होते। या जमीनला तुम्हाला सांगतो जवळपास आम्हाला 2 कोटी रुपये सर्क करायलाच लागेल। तुम्हाला आहे की नाही काका, सविस्तर तुम्हाला असेल नसेल ते सांगून देणार। ते मोठे काका आहेत माझे, 5 भाऊ आहेत। ते 5 पूर्ण एकत्र आहेत। आपले आबाजी बी आहेत, त्याची बी आपल्याला इथंच राहता का? आम्ही 40 जण एकत्र आहोत। घर इथं काय म्हणतो? आमचं घर इथं आहे। खामगावला पण राहतो आम्ही, गावात पण घर आहे आपलं। अच्छा, टोटल किती आहे मग? टोटल 200 आहे ना। इकडे डोंगर येईल आपल्याला, वर डोंगर, मधात तास नाही कोणाला। अच्छा, टोटल म्हणजे इथं तासही नाही कोणाचा का मा आलं तुया गेलं। ऐसी जिंदगी हम छिप छिपाए, हम आए हम आए। ऐसी जीत छिप छिपाए, ऐसी जीत हम न पाए। ऐसी जिंदगी हम छिप छिपाए, हम आए हम आए। ऐसी जीत छिप छिपाए, ऐसी जीत हम न पाए। ऐसी जीत ना छिप छिपाए, ना छिप छिपाए, ना छिप छिपाए। ऐसी ना छिप छिपाए, ना छिप छिपाए, ना छिप छिपाए। आता कोणत्याही वेळेत घुसा तुम्ही, असंच मारलेलं होतं बरोबर। 2 किलो तूर व्हायला पाहिजे, पण आता ती किती होते माहित नाही मला। पण आपण एक अंदाज काढला 2 किलो झाली पाहिजे। 2 किलोचा जर अंदाज धरला आपण, तर 29 क्विंटल आपल्याला एकरी तूर व्हायला पाहिजे। 29 क्विंटल 29 क्विंटल एकरी व्हायला पाहिजे। अच्छा, जर 2 किलो झाले तर
जर 2 पेक्षा कमी खाली आली हां मग त्या हिशोबाने उतारायला लागेल. आणि किलोही जरी झाली तरी 15 क्विंटल कुठं गेली नाही कुठं गेलं नाही. बरोबर. असा एक अंदाज आहे. आणि गावरान व्हरायटी आहे, खायला चांगली आहे, तिच्यात 5 दाणे आहे, त्याच्यामुळं नरमच आहे खायला. एक पण केमिकल नाही मारलं. नाही त्याच्यात कसं आहे, याच्यावर फवारा जो काढलेला आहे आम्ही, जे तरळ जे आपलं जैविक औषध जे तयार करतात, तरळ फक्त तरळ, जैविक औषध जैविक तरळ. तुरीचं नाव काय? या तुरीचं नाव म्हणजे हे पुराणच बियाणं आहे गावरान, पण आता त्याला नाव नसल्यामुळं आम्ही नाव आमचंच दिलेलं त्याला. पंचरत्न गावरान गजब म्हणून नाव दिलं आणि 5 नंबर दिला त्याला. अच्छा अच्छा. आता हे एवढ्या पद्धतीने हे खाली झाकलेले आहे. आणि आता जर आपण खोड जर पाहिलं तर खोड दाखव एकदा त्या झाडाचं. तिकडे खाली येऊन जवळपास आता एवढा खोड येते, म्हणजे या हातात सुद्धा हे बसत नाही एवढं या तुरीचं खोड येऊ राहिलं फक्त बघा. आणि हे भविष्यामध्ये याची फर्दर सुद्धा घेणार आहेत. म्हणजे ह्या ज्या डांगा आहेत त्याला शेंगा आलेल्या आहेत, त्या कापून जे बारीक बारीक या टाईपचे जे आहेत त्याला ते परत फर्दर घेणार आहेत. अरे पोपट पोपट काय रे? पोपटाची मस्त मजा आहे. हे ॲपल बोर आहे. हे किती वर्ष झाड आहे? म्हणून लावलेली आहे. उत्पन्न झालं ते उत्पन्न झालं. अच्छा. आणि नाही उत्पन्न झालं तर मग आपल्याकडे शेळीमेंढी फार्म आहे, बकरीचा फार्म आहे, तर मग बकऱ्याला हा राईट राईट उपयोग आहे. ऑप्शन मध्ये दोन्ही पण कामात काम 2. किती वर्ष आले समजा? आता याला 5 वर्ष झाले. हे 5वं पीक आहे. हे 5वं पीक आहे ना? 5वं पीक. अच्छा अच्छा. हे किती आहे मग? कापावं लागतं. अच्छा. खालून कापावं लागतं आणि त्याला फरदळ आले की ते फरदळ राखावं लागतं. मित्रांनो असं खायचं बोर. बघा मित्रांनो, जेव्हा पोट फुल भरते तेव्हा माणूस खिशात पण बोरं टाकून घेतो. इकडे की नाही रक्तचंदन, साधं चंदन, पोपळ आणि अजून जांभूळ आणि सीताफळ आणि साधे निंब आहेत आपले. बघून घ्या आता गेले इथं काय. आणि इथं शेततळ आहे. ओ भाई त्यांच्या घरच्यांसाठी आहे ते मच्छा खायसाठी ठेवला त्यानं, बाकी नाही. शेततळ याच्यासाठीच बनवलं आहे. अच्छा अच्छा. आणि जे यांचे मेंढर बकऱ्या जे राहतात ना, यांना पाणी पिण्यासाठी केलं आहे ते. आणि एक याचा महत्वाचा उपयोग म्हणजे इथचं पाणी इथं जिरते, तिकडून नाल्यानं येणार पाणी. अच्छा अच्छा. म्हणजे हा पण एक उपयोग होते यांचा. बरोबर. आणि हे पाणी जर इथं जिरलं तर त्यांच्या विहिरींना चांगलं पाणी राहील. त्यांच्या विहिरींना पण, आणि त्यांची शेती पण सोपी होते. बरोबर. राईट. झाडा कटायचं नाही सांगितलं तुम्ही. माझा फ्रेंड आहे. जीराबाद वाला सोपान. ये बंदा थोड़ा बहुत बात करता है, लेकिन इसको चिढ़ाते ही बहुत ये लोग. क्या जीराबाद 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 भाई कर रहे तू. ये हमारे फेसबुक के पाटिल है, अनंता पाटिल, गांव के पाटिल है. खेती बाड़ी सब कुछ, भाजी वाला, मिर्चा भाजी रही तो इसके खेत का सब कुछ भाजी वाला होता है. देता हूँ. हे तायवानी आणि हे मिश्र पीक म्हणून मधामध्ये जाम लावले. आणि हे तायवानचं. हे जे तास आहे इथं मधामध्ये याचा बी 15 बाय जामतूर जाम 15 बाय 10 वर लावलेलं आहे. आणि मधातलं जे खाली राहिलेलं हे आईसबिरी आहे. हे आईसबिरीचं तास आहे. हे पाय एक नंबर. आणि हे प्रल्हाद घोराळे का नातू आहे. एक नंबर पपई है. ये ऑर्गेनिक है. ऑर्गेनिक खा के देख फिर. खा के एवढा अच्छा लगता है. बहुत गोड लगता है. इतना अच्छा मैंने कसम से कभी नहीं खाया पपई. एक नंबर लगता है ऐसा फाड़ने में भी. बाबू मजा नाही सांगतो मित्रा. हे पपई घेऊन अटी झालं तुम्ही, मला डेंगू झालता. 3च पपई खाल्ले, 3 पपई. तर डेंगू का? माझ्या एवढ्या पेशी वाढल्या होत्या ना मायच्या ना, भयानक. पाटीलला काही घेऊन खायला डबल याचं काम पडलं पाहिजे आपलं.
चलो दोस्तों आ जाओ, इधर से आ जाओ। ये सब आप मेरे बंदे जाना। आंबट वाले का आंबट है क्या? संतरा है का? ये देख हाँ। अभी मेरा मजा ये देखो मेरा संतर इसने खाया। एक नंबर संतरा है। संतरा एक नंबर है ना? क्या मौसम भी है? मौसम भी एक नंबर मौसम ये ना ये इली लिंबू है। अच्छा झूठी बात नहीं। मौसम से भी अच्छा है। क्या कहिए देखो ऐसा रसा देखो इसका कैसा है। रस तो देखो, रस्सा देखो रस्सा तनी मारेगा। देखो मित्रों ऐसा ऐसा हम गावरान लोग है, गावटी लोग है, मतलब गावटी। देखो ऐसा रस गिरता है इसका। मेरे तो लग गए। काय म्हणतो तुले? देवेंद्र फडणवीस ते देवेंद्र मित्रांनो मजाक नाही सांगतो, एवढं आंबट आणि एवढं खारट आणि एवढं गोड आहे, सोडून द्या तुम्ही। एक सांग आंबट आहे, खारट आहे, गोड आहे? तिन्ही आयटम आहेत। खायला बी असं बोट जगू जगू खात। बाकी मग गाई म्हशी तुमच्याकडे? गाई म्हशी नाहीत आपल्याकडे, बहुत्या म्हशी त्या विकल्या जाते। एकच जोडी आहे बैलाची। पूर्ण टोटल 3 ट्रॅक्टर आहे। 3 ट्रॅक्टर आहे ना? काय 1000-1200 आहेत, लाख मोठी। बाकी कोंबड्या वगैरे? कोंबड्या 150-200। ही लोकांनी सांगण्यासारखी गोष्ट आहे की बाबा 40 जण एकत्र राहतात जिथे त्याचा आपल्याला पुरस्कार झालेला आहे ना पंजाब राखून शेती भेटायचा महिला दिनानिमित्त। महिला दिनानिमित्त आपण एकत्र कुटुंब सांभाळून ठेवल्याबद्दल